शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी व्हावी या प्रमुख मागणीसह अन्य 17 मागण्यांसाठी बच्चू कडू गेल्या 3 दिवसांपासून गुरुकुंज मोजरी येथे अन्नत्याग आंदोलन करत आहे। आणि याच अधिक बोलण्यासाठी आपल्यासोबत बच्चू कडू आहे। सध्या जर पाहिलं तर बच्चू कडू हे एक पुस्तक वाचण्यात मग्न आहे। आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत। भाऊ, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या पावनभूमीत हे आंदोलन तुम्ही करताय। आजचा 3रा दिवस तुमच्या आंदोलनाचा आहे। राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं एक पुस्तक तुमच्या हातात आहे। खरं तर पहिले संत आहे ज्यांनी आपल्या ग्रंथावर ग्रामगीतेवर पहिला फोटो हा शेतकऱ्याचा ठेवला आहे। म्हणजे आणि मला वाटते ही पहिली घटना असेल आणि ते शेतकऱ्याला अर्पितही केली। हे चीनला उद्देशून म्हटलेलं त्यांचं वाक्य आहे, पण ते मी थोडं बदलवतोय। भारत से लढने वाले, हे शेतकरी किसानों से लढने वाले ईश्वर से जरा तो डरो। अरे सुन लो क्यों संसार दुखाते हो, शांति भंग करवाते हो, सब देश में क्रोध चढ़कर अपना नाश करते हो। एकंदरीत राष्ट्रसंतानं ज्या भूमिका सामान्य माणसाबद्दल आणि या सगळ्या अन्यायाबद्दल बोलल्या, त्याच भूमिका तेच गोष्ट आता आहे। तेव्हा चीन अन्याय करत होता आहे, आता भारतातलं सरकार आपल्यावर अन्याय करतं आहे। रोज आत्महत्या होत आहे, रोज लोक मरत आहेत, त्याची कुठल्याही प्रकारची कदर नाही, फिकर नाही। त्याला साधा तहसीलदार पण भेटायला जात नाही, पाय घासून। काल राम ठाकरे मेला, राम मंदिर बांधण्याचं पुण्य भाजपला भेटलं असेल, पण राम ठाकरेला ते वाचू शकलं नाही। ही सगळ्यात मोठी दुःखाची गोष्ट आहे। आणि बटेंगे तो कटेंगे असं म्हणणारं सरकार रामाची आत्महत्या करायला भाग पडलं, त्याला मारण्यास भाग पडलं सरकारनं, आणि तो पाय घासून घासून 34 वर्षाचा तरुण मेला, तो अचलपूरचाच आहे। आणि एकंदरीत आज महाराष्ट्रातल्या आत्महत्येचा संख्या 6 महिन्याच्या कार्यकाळामध्ये 1000च्या वर जातं। 1000 लोक पाय घासून मरतंय, कारण व्यवस्थेमुळं मरतंय, कर्जाच्या बोजामुळं मरतंय, भाव भेटत नाही म्हणून मरतंय। आणि या सगळ्या विरोधात आम्ही हा आवाज उठवण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न करतो आणि शांततेच्या मार्गाने करतो आहे। अन्नत्याग म्हणजे आमचा आवाज आहे, तो शेतकऱ्याचा, मजुरांचा आवाज आहे। आणि सगळ्या मागण्या जर आम्ही पाहतोय ह्या अतिशय रास्त आहे, पण दुर्दैव असं आहे का आम्ही पाहतो का सरकारच्या विरोधात जर कोणी लढत असेल तर त्याला आम्ही दफन करू, त्याला वरती यूज देऊ नये। आमच्या भूमिका सरकारच्या विरोधात कोणी बोलायलाच नको, आणि या भूमिकेत सरकार आहे त्याचं कारण आहे स्पष्ट होते का आम्ही निवेदन दिलं, साधं उत्तर कलेक्टरनं द्यायला तयार नाही, तर तुमचा सरकार द्यायला तयार नाही। सेवा आम्ही कायदा आहे, सेवा आम्ही कायद्याचं पालन मुख्यमंत्री करत नाही, या देशातला उपमुख्यमंत्री करत नाही, कलेक्टर करत नाही। एवढी मजबुरी आली कुठून? हे सामान्य माणसाचे मतं घेताना तुम्ही हात जोडून कर्जमाफीचा मार डोराला पिठवायचा, आणि आता त्याला मात्र साधं बयानही करण्याची ताकद ठेवत नसेल तर ही नामर्दंगी आहे। भाऊ, आजचा 3रा दिवस आहे, तुमची प्रकृती जी आहे ती खालावत चाललेली आहे, आवाजामध्ये बदल झालेला आहे, काय नेमके बदल तुम्हाला जाणवत आहे? खरं तर सातत्यानं एकतर मन तयार करतं, मन तयार होतं खाण्यासाठी, किंवा आज चहा घेतला पाहिजे, पण दुसरं मन तयार होतं नाही आपण आता लढलो पाहिजे। आणि म्हणून 3 दिवस झाले आता अन्नाचं कण पण नाही आहे, पोटात थोडं दुखायला लागलं आहे, थोडं चक्कर यायला लागलं आहे। शरीर साथ जरी दिली नाही तर मन मात्र साथ देईल, कारण त्या मनामध्ये छत्रपती शिवराय, बाबासाहेब आंबेडकर आहे, तुकडोजी महाराजांचा तो विचार आहे, आणि आम्ही लढू, ताकदीने लढू। उद्धव ठाकरेंची शिवसेना असेल, शरद पवारांची राष्ट्रवादी असेल, यांनी तुम्हाला पाठिंबा दिलेला आहे। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते जे आहेत नितेश कराळे, हे आज तुमच्या आंदोलन स्थळाला भेट देणार आहेत। खरं तर मला राकेश टिकेंचं खास आभार मानावं लागेल। 1000 किलोमीटरवरून राकेशजी इथं आले आणि पाठिंबा दिला, आणि त्यानंतर रोहित पवारजीनं पहिला पाठिंबा दिला, नंतर उद्धव साहेबांच्या शिवसेनेनं पण पाठिंबा दिलेला आहे। पक्षविरहित या प्रश्नाकडे पाहणं फार गरजेचं आहे। धर्म, जाती आणि पक्षाच्या व्यतिरिक्त हे प्रश्न किती महत्त्वाचे आहे। साधी मजुरी जर आपण पाहिली, मजुरावर एमआरजीमध्ये काम करणारी मजुरी 300 रुपये दिल्या जातं, आणि ते 9000 रुपये पण त्याच्या पडत नाही। तर हे सगळे प्रश्न गांभीर्यानं सर्व पक्षांना घेतले पाहिजे, आणि हा सगळ्या पक्षाचा कार्यक्रम बनला पाहिजे। त्यांनी दिलेल्या पाठिंब्याचं खरोखरच आम्ही आभार मानतो, त्यांचे ऋणी राहतो। जी माणुसकी त्यांनी दाखवली आणि शेतकऱ्याला उघड्यावर न पडण्याचं काम केलं, शेतकऱ्याला बाजूला न करण्याचं काम ज्यांनी केलं, त्यांचं उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना असेल,
रोहितजी पवार असेल, राकेशजी टिकेत असेल, त्यांचा मी आभार मानतो. भाऊ, कार्यकर्ते जे आहे ते आता आक्रमक होत आहे. आज चांदूर बाजारच्या तहसील कार्यालयावरती मुंडन आंदोलन होणार आहे आणि तिथेच काही कार्यकर्ते जलसमाधी सुद्धा घेणार आहे. कार्यकर्त्यांना तुम्ही काय आवाहन कराल? त्याचा इजा होऊ देऊ नये एवढंच सांगणे आहे. आपण 14 नंतर आपली थोडं बदलतच आहे सगळ्या गोष्टी. भगतसिंगाच्या मार्गाने काही आंदोलनाचे टप्पे सुरू करतो. नक्कीच. तर हे होते बच्चू कडू. भगतसिंगांच्या मार्गानं आता 14 तारखेनंतर जे आहे ते आंदोलन सुरू होणार असल्याचं बच्चू कडू यांनी सांगितलं आणि त्यामुळं हे आंदोलन आता पुढे नेमकी काय दिशा घेतं हे पाहणं खऱ्या अर्थानं आवश्यकता ठरणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सागर ताडेस्वामी आणि वृद्ध दावाडे, झी मीडिया, मोझरी, अमरावती.